नमस्कार, वनकम, वेलकम आता असंच म्हणायला लागेल. साऊथ इंडियामध्ये आहे. सो एक प्रोजेक्ट होता, तर त्याच्यासाठी साऊथ इंडियाची एक ट्रिप पण झाली. लॉर्ड व्यंकटेश्वराचं छान दर्शन सुद्धा झालंय आणि त्याबरोबर प्रोजेक्टसाठी कामासाठी आलो होतो. पण कधी व्ह्युअर्स कडे असं येण्याचं सौभाग्य मिळत नाही. आज मिळालं मला. ते लकी समजेल मी माझ्या मिसेस मुळे, माझ्या परिवाराचं ते ग्रेस, ते लॉर्ड व्यंकटेश्वरच ग्रेस आहे. मला एक खूप जरा आज खूप भन्नाट एक गोष्ट दिसली जी विविंग प्रोसेस मध्ये असते. जी नॉर्मल खूप लोकांना माहित नाही की विविंग होती कशी, म्हणजे हँडलूम साड्या विग होतात कशात. आणि हा हँडलूमचा जो व्हिडिओ मी शूट करतोय ते माझ्या एका व्ह्युअरकडे आलेलो आहे. त्यांच्याकडे पण प्रोजेक्ट आम्ही देतो, त्यांच्याकडून काम करून घेतो. ते आम्हाला सपोर्ट करतात. त्यांचा सपोर्ट असल्यामुळे त्यांच्या त्या मेहनतीला सलाम आहे. आणि तुम्ही जे व्ह्युअरशिप आहेत तुमच्यासाठी पण तो सलाम आहे. पण एका गोष्टीसाठी मला एक तुम्हाला सांगायचं, हा व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करतो आणि युट्यूब किंवा कुठल्या माझ्या मिसेसच्या चॅनलवर, तर प्लीज डू लाईक अँड सबस्क्राईब आणि शेअर. तुमचं प्रेम असू द्या आमच्यावर. सो राईट नाव दिस इज अ कांजीवरम. मी आता कांजीपुरम मध्ये आहे. तर ही कांजीवरमची साडी आहे आणि हा विविंग पॅटर्न आहे. हा विविंग ही लूम आहे. त्याच्यात थ्रेड्स मी बघू शकता की वेगवेगळ्या थ्रेड्सवर हे काम चालू आहे. डिझायनिंग चालू आहे. तर डिझायनिंग तुम्ही बघू शकता. प्लेटिंग आहे. ह्या प्लेटिंग नुसार सगळे सगळे शिफ्टिंग होतं. पण याच्यात एक छोटासा एक बदल आहे. हा बदल म्हणजे काय, तिथे पॉवर मोटर्स लावलेले आहेत. म्हणजे जिथं काम जे ते हाताने ओढून ते धागे ओढायचे ना, पहिले हाताने ओढायला लागायचं, ते लिफ्ट करायला लागायचे धागे वर खाली, त्याच्यामध्ये जे डिझाईन जायचा तो धागा जायचा. ते काम सोपं झालंय. म्हणजे मला असं वाटतं की कांजीवरमचे लोक थोडे एक जनरेशन पुढे गेलेत. त्यांनी मोटर्स इकडे सेटअप केलेले आहेत. त्यांच्या पायामध्ये ते कंट्रोल्स दिलेले आहेत. त्यांनी तो पाय दाबला की ती लेफ्ट साइड उचलल्या जाते, राईट दाबला की राईट साइड उचलल्या जाते. ते असे हे कंट्रोल्स आहेत आणि तुम्ही बघू शकतात आता. आणि त्यांनी मोटरिंग केलेली आहे. तर बहुतेक येणाऱ्या काळामध्ये माझ्या व्ह्युअरदाना, जे महाराष्ट्रातले व्ह्युअर आहेत, दादा आहेत, त्यांच्यासाठी हे थोडंसं टेक्नॉलॉजी अपग्रेड जर झालं तर त्यांचं काम सोपं होईल असं माझं मत आहे. माझं काय म्हणतात त्याला, कंपॅरिझन कोणाशी नाहीये की हे चांगलं ते वाईट ते चांगलं. मी कंपॅरिझनच्या मोडमध्ये नाहीये. पण मला टेक्नॉलॉजी म्हणतो ना आपण, जसं मोबाईल मध्ये होता टेक्नॉलॉजी, जसा मोबाईल आपला नोकिया होता, नंतर सॅमसंगचा कॉर्बी आला, त्यानंतर आता ऍपल आला, असे हाय रेंजला आणि अपग्रेड होत गेलो आपण. तसं आपल्याला अपग्रेड करायची थोडीशी, मला तर असं वाटतंय की अपग्रेड जर केलं आपलं काम सोपं होईल, आपलं नाव परत मोठं होईल. आणि मी खरंच ह्या साऊथ इंडियनच्या जे माझे व्ह्युअर आहेत दादांना, त्या ताईंना मी खरंच धन्यवाद देतो. त्यांनी मला परमिशन दिली ही व्हिडिओ शूट करायला. त्यांना म्हणलं दादा फक्त तुम्ही एक गोष्ट मला व्हिडिओ शूट करू द्या. आणि मला फार आवडलं की त्यांनी ते मशीन्स जे लावले आहेत ना लिफ्टिंगसाठी, तिथं खूप लोकांची मेहनत वाचेल, तुमचं काम लवकर होईल. आणि सोन्याची जरी त्याच्यात वापरली जात आहे. तर तुम्ही खाली जर बघितलं तर दिस इज अ गोल्ड जरी दॅट इज गेटिंग मिक्स फॉर द बॉर्डर. ही बॉर्डर मोठी असते कांजीवरमला आणि हँड ओन आहे. तिथं माहितीच आहे, बट ओव्हरऑल जे नवीन पण लोक असतील त्यांच्यासाठी पण आहे. आणि हे सगळं डिझायनिंग खूप एका वेगळ्या लेवलवर आहे. प्लस त्या ताई आता ह्या डिझायनिंग करत आहात, ते तुम्हाला दिसत असेल. ते थोडासा जो मी जवळ घेऊन जातो. हे जर हँडलूम अशी बनल्या जाते आणि याच्यात जरी यूज होते. ह्या जरीचे इम्पॉर्टन्स मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये ही जी जरी आहे याची एक व्हॅल्यू असते. म्हणजे तुम्ही जेव्हा साडीला तुम्ही जेव्हा लॅब टेस्ट वगैरे करतात, त्या साडीमध्ये गोल्ड जरी खरी यूज होते आणि याची कॉस्टिंग ह्या गोल्ड जरीवर डिपेंड असते. नॉट ऑन द दिस थिंग, बट ह्या कॉस्टिंग आणि याची आता ही डिझाईन पूर्ण युनिक आहे. आणि मला डिझाईन दाखवता येणार नाही, कारण की व्ह्युअर दादाची मेहनत ही कॉपी व्हायला नको. आणि इथे पण एक मी मशीन, इथे दोन मशीन आहेत. मध्ये एक मशीन आहे जी लिफ्टिंग अप करत आहे. सो मी परत एकदा व्ह्युअर दादा म्हणेल की जेव्हा तुमचं लूम खाली होईल किंवा तुम्ही जेव्हा सेटअप कराल तर आम्हाला एकदा ती व्हिडिओ तुम्ही शूट करून पाठवा आमच्या व्ह्युअर दादांसाठी. थोडीशी टेक्नॉलॉजी मध्ये त्यांना मदत होईल, अपग्रेडिंग साठी मदत होईल. आणि मला फार आवडलं की एक ते मला तोच एक अपलिफ्ट करायचा होता. हे थ्रेड्स जे व्ह्युअर दादा आहेत त्यांना माहिती आहेत. आणि आता ते सगळे ऍडजस्टमेंट वगैरे बघून ते सगळं चालू आहे की कुठं काय प्रॉब्लेम आहे का. आणि त्यांचं हे सगळ्या ह्या गोष्टी दिसतात आहे. पण ह्या दोन मशीन इथे बघूया आपण, मी परत एकदा दाखवतो. सो दिस इज एक मशीन अगेन. ही फॉर एक मोटर आहे. इथे एक मोटर लावलेली आहे आणि वरती अजून एक हे लिफ्टर्स त्यांनी बसवलेत त्या मशीन थ्रू. ते ऍक्सेल्स त्यांनी लावलेले आहेत. सो दिस इज अ थिंग यू कॅन सी. आणि ह्याच्यानी सगळा हा फरक आहे, गेम चेंजर आहे. आणि त्यांचे कंट्रोल्स, ह्या बटन्स मी इथं पायावर काहीतरी केलेले हे कंट्रोल्स आहेत, ते मला फार आवडलेत.
सो दिस इज अ वन थिंग, आणि दिस इज अ फुल, मी ट्राय करतोय घ्यायचा, थोडासा अंधार आहे, सॉरी फॉर दॅट. and this is a कांजीवरम, and this is a design, this is a साडी. तुम्ही आता ही डिझाईन पण बघू शकता ज्यांना बघायचं आहे. प्लीज दादांनो, सगळ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की लाईक अँड सबस्क्राईब करा. ह्या हँडलूम म्हणजे ही जी कला आहे, ह्या गोष्टी आहेत ज्या ह्या लोकांनी परंपरा अजून जपली आहेत, आपल्या महाराष्ट्र लोकांनी पण जपली आहेत. पण त्याच्यासाठी एकदा परत एकदा लाईक अँड सबस्क्राईब करा. लोक ज्यांना खरंच अपडेट करायचे टेक्नॉलॉजीमध्ये त्यांच्यापर्यंत जाऊ द्या, त्यांना टेक्नॉलॉजी कळू द्या. आणि थँक्यू सो मच. आणि काही गरज लागली असेल कुठल्या व्ह्यूअरला वगैरे, तर आम्ही नंबर सोडतो व्हॉट्सअपचा वगैरे, तर तिथं प्लीज कॉन्टॅक्ट करा. तर कम्युनिकेशन थ्रू आपलं एकता वाढेल, आपलं प्रोग्रेस होईल. तुम्हाला काय आणि घेवाण देवाणमधनं खूप साऱ्या गोष्टी उघडतात, बोलल्याने फरक पडतो. बोला पण मदतीसाठी, नॉट फॉर एनिथिंग एल्स. सो थँक्यू सो मच. थँक्यू.